धुळे जिल्ह्यातील पांझरा नदी काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे सर्व जलाशय तुडुंब भरले असून सर्व धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत। पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात संततधार पावसामुळे सर्व जलाशय तुडुंब भरून वाहू लागले। लाटीपा, जामखेली, मालणगाव, काबऱ्याखडक धरणे पूर्ण क्षमतेने भरले। धुळे जिल्ह्यातील पांझरा काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात गेल्या 15 दिवसापासून संततधार पावसामुळे परिसरातील संपूर्ण जलाशय तुडुंब भरून वाहू लागले आहेत। त्यात पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे, तर जवळच असलेल्या धरणावरील जामखेड धरण हे देखील पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे। तसेच कान नदीवरील काबऱ्याखडक तसेच मालणगाव धरण हे देखील पूर्ण क्षमतेने भरून प्रवाहित झाले आहे। पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या या संततधार पावसामुळे या भागातील शेतकरी देखील सुखावला आहे। या भागातील भात, नागली या पिकांची आता रोपण सुरू होईल। आता सुरू असलेला पाऊस हा हात रोखणीस अतिशय पोषक वातावरण आहे। आदिवासी बांधव आता कामात पूर्ण व्यस्त झाला आहे। तसेच पिंपळनेर परिसरात बऱ्यापैकी मका, सोयाबीन पेरणी झाली असून उघडते नंतर बाजरी पिकाची पेरणी होईल। पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यातील सर्व पांझरा, कान, जामखेली वरील सर्व जलाशय भरून आता साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरण देखील काही दिवसातच भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे धुळे शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। INDTV न्यूजसाठी सुभाष जगताप यांचा रिपोर्ट।